मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवरती. तर आज आपण अशी एक कथा जाणणार आहोत की ती आपल्या जीवनामध्ये आपल्याला काही ना काहीतरी मोटिव्ह करेलच नक्की. जीवनात काही लोक जन्मतात श्रीमंत असतात, काही लोक जन्मतात श्रीमंत असतात, काहींना सगळं एकदम सहज मिळतं, मनाप्रमाणे सर्व गोष्टी एकदम त्यांना सहज मिळून जातात. प्रत्येकाची लाईफ तशी सेम नसते, पण काही लोकांना प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी संघर्ष करावाच लागतो. काही लोकांना प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी संघर्ष करावाच लागतो. आजची ही कथा आहे एका साध्या मुलाची. आजची ही कथा आहे एका साध्या मुलाची ज्याने परिस्थितीला हारू दिलं नाही. छोट्या गावामध्ये एक राहुल नावाचा मुलगा राहत होता. घराची परिस्थिती खूपच गरीब होती. त्याच्या घरची परिस्थिती खूपच गरीब होती. वडील मजुरी करत असे आणि आई लोकांच्या घरी घरकाम करत असे. कधी पोटभर जेवण मिळायचं तर कधी उपाशी झोपावं लागायचं. कधी पोटभर जेवण भेटायचं किंवा कधी कधी उपाशी झोपावं लागायचं. पण राहुलचं एक स्वप्न होतं की खूप काही मोठं करून दाखवायचं. राहुल शाळेमध्ये जायचा, पण त्याच्याकडे चांगली बॅग नव्हती ना चांगले शूज नव्हते. त्याच्याकडे त्याला 2 टाईमचं जेवण पण वेळेवर भेटायचं नाही. त्याचे मित्र त्याला खूप हसायचे, लोक त्याला कमी लेखायचे. पण राहुल शांत राहायचा. त्याच्याकडे सहनशक्ती खूप होती. लोक काहीही बोलले, मित्र काहीही बोलले तर तो कधीच प्रत्युत्तर करत नसे. रात्री लाईट नसल्यामुळे तो रस्त्याच्या दिव्याखाली अभ्यास करायचा. त्याच्या घरामध्ये रात्री लाईट नसल्यामुळे तो रस्त्याच्या दिव्याखाली अभ्यास करायचा. लोक म्हणायचे याचं काहीच होणार नाही. लोक त्याला रोज बोलायचे की याचं काहीच होणार नाहीये. कधी पावसात भिजत अभ्यास करायचा तर कधी भुकेल्या पोटाने परीक्षा द्यायला जायचा. कधी पावसात भिजत अभ्यास करायचा तर कधी भुकेल्या पोटाने परीक्षा द्यायला जायचा. एक दिवस त्याचे वडील आजारी पडले. पण घर चालवण्यासाठी राहुलने काम सुरू केले. आजारी असल्यामुळे त्याने काम सुरू केले. सकाळी तो काम करत असे आणि दुपारी कॉलेज, रात्री अभ्यास करत असे. या सगळ्या गोष्टींमुळे तो खूप थकायचा. पण स्वप्न त्याची खूप मोठी होती. तो थकलेला जरी असला पण त्याची स्वप्न खूप मोठी होती. राहुलने पहिली मोठी परीक्षा दिली आणि तो नापास झाला. सगळं संपल्यासारखं वाटलं त्याला. राहुलने परीक्षा दिल्यानंतर त्याचा रिझल्ट आला आणि तो नापास झाला. त्याला सगळं संपल्यासारखं वाटलं. लोकांनी खूप टोमणे मारले हो त्याला. आम्ही आधीच सांगितलं होतं की तुझ्याच्याने काहीच होणार नाही. त्या रात्री राहुल खूप रडला. पण दुसऱ्या दिवशी आरशामध्ये स्वतःकडे पाहून म्हणाला, मी हार नाही मानणार. कारण मी हार मानण्यासाठी जन्मालाच आलो नाही. मी काही ना काहीतरी करून दाखवण्यासाठी जन्माला आलेलो आहे. परिस्थितीची हार न मानता पुन्हा अभ्यास सुरू केला. त्याने एक जिद्द मनामध्ये ठेवून अभ्यास पुन्हा नव्याने सुरुवात केली. त्याने आपला मोबाईल बंद केला, मित्र कमी केले आणि लक्ष फक्त त्याच्या अभ्यासावरती दिले. दररोज तो स्वतःला एक प्रश्न विचारायचा, आज मी कालपेक्षा चांगला झालो का? महिने असेच उलटून गेले. संघर्ष त्याचा चालूच राहिला आणि शेवटी निकाल लागला. राहुल परीक्षेमध्ये पहिल्या क्रमांकाने पास झाला. जे लोक त्याला हसले होते ते त्याच्यासमोर टाळ्या वाजवत होते. जे लोक त्याला हसत होते ते लोक आज त्याच्यासमोर टाळ्या वाजवत होते. त्याच्या आईच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू होते. गरिबीला किंवा परिस्थितीमध्ये हार मानली नाही म्हणून तो आज हा दिवस बघतोय. त्याने गरिबीला किंवा परिस्थितीला हार मानली नाही म्हणून तो आज हा दिवस बघतोय. त्या दिवशी राहुलला एक गोष्ट समजली. गरीब जन्माला येणं चूक नाही, पण
स्वप्न सोडणं ही खरी आपली हार आहे. आपली स्वप्न सोडणं ही आपली खरी हार आहे. मित्रांनो, जीवनामध्ये परिस्थितीत कधीच कायम राहत नाही. मित्रांनो, जीवनात परिस्थिती कधीच कायम राहत नाही. कधी सुख येतात तर कधी दुःख येते, कधी हार येते तर कधी जीत येते. मित्रांनो, आज आपण ह्या कथेमधून एकच गोष्ट शिकलो की आपल्या जीवनामध्ये कितीही कठीण परिस्थिती आली, कितीही वाईट परिस्थिती आली, तर आपण हार नाही मानली पाहिजे. आपण त्या परिस्थितीचा सामना केला पाहिजे आणि काही ना काही आपण त्या परिस्थितीमधून मार्ग काढण्याचा प्रयत्न नक्कीच केला पाहिजे. कारण एक दिवस तो असा येईल की तुमचं यश तुमच्या पायाशी असेल. एक दिवस असा येईल की यश तुमचं तुमच्या पायाशी असेल. तुम्ही प्रयत्न नक्कीच करत राहा. हार मानू नका. तुम्ही स्वप्न खूप मोठी मोठी बघा. मेहनत थांबवू नका आणि स्वतःवरती विश्वास कायम ठेवा. मित्रांनो, तुम्हाला या कथेमधून काही शिकण्यासारखं भेटलं असेल किंवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज ह्या व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा.